महाराष्ट्रात कापसाची ओळख शेतकऱ्यांचं पांढरं सोनं अशी होती, पण आज हेच सोनं हातातून निसटत चाललंय. कापूस लागवड घटते आणि शेतकरी मात्र नाराज आहे. आणि सर्वात धक्कादायक कारण म्हणजे यांत्रिकीकरणातील मोठी दरी होय. आज आपण जाणून घेणार आहोत कापूस उत्पादन का कमी होत आहे आणि कोणत्या 5 मोठ्या कारणांनी शेतकरी कापसापासून कुठेतरी दूर जातोय आणि शेवटी यावर उपाय काय. नमस्कार, मी प्रतीक्षा पालवी ॲग्रिको मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कापसाचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ हा शेवटपर्यंत न चुकता तुम्ही नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया. महाराष्ट्रात कापूस हे पारंपरिक आपलं पीक आहे. लाखो शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह आपला कापसावरच अवलंबून आहे. पण गेल्या काही वर्षात कापूस क्षेत्रात मोठी घसरण दिसते. कारण म्हणजे उत्पादन खर्च वाढला आणि मिळकत मात्र कमी झाली, अर्थात कापसाचा भाव कमी झाला. कामगारांचा तुटवडा निर्माण झाला आणि शेतीसाठी लागणारी यांत्रिकी साधने उपलब्ध नाहीयेत. कापूस लागवड घटण्याची 5 मोठी कारणे आहेत. कोणती ती विश्लेषणासहित आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ. नंबर 1, यांत्रिकीकरणाचा अभाव अर्थात मेकॅनायझेशन गॅप. इतर राज्यांमध्ये कापूस लागवड मोठ्या यंत्रावर चालते. प्लांटिंग मशीन, हायब्रिड पिकांसाठी विशेष ड्रिल्स, सोबतच मेकॅनिकली हार्वेस्टिंग टूल्स अशा सुविधा आहेत. पण महाराष्ट्रात अजूनही बहुतेक कापूस हातानेच पेरला जातो. हाताने तणनाशक फवारावं लागतं, हाताने तोडणी करावी लागते. हातमजुरीवर अवलंबून राहिल्यामुळे कापसाचा खर्च वाढतो आणि वेळ लागतो, त्यामुळे शेतकरी कापसापासून दूर जात आहेत. नंबर 2 कारण म्हणजे कामगारांचा तुटवडा. कापूस तोडणी हा सर्वात महागडा टप्पा आणि महत्वाचा टप्पा आहे. आज महिलांच्या मजुरीत प्रचंड वाढ झाली आहे. एकरी खर्च वाढतो, पण बाजारभाव मात्र दुसरीकडे स्थिर राहतो. नंबर 3, पावसाचा अनियमित पॅटर्न. जसे की कापूस पिकावर हवामानाचे प्रचंड परिणाम होतात आणि आपल्याकडे कसं तर कधी अतिवृष्टी, कधी पेरणी वेळी दुष्काळ आणि पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात वाढते, त्यामुळे शेतकरी कापसापासून दूर जात आहेत. नंबर 4, कीड नियंत्रणाची वाढती समस्या हे देखील महत्वाचं कारण आहे. जास्वंद, पीक बॉलवर्म यांसारख्या किडांनी शेतकरी अक्षरशः हैराण होतात. औषधाचा खर्च वाढतो, पण परिणाम कमी होतात. नंबर 5, मार्केटमध्ये अनिश्चितता आहे. खर्च वाढतो, पण दर कमी मिळत आहे. जवळपास कधी कधी ते 7 ते 8,000 तर कधी 5,000 पर्यंत देखील दर घसरतो आणि शेतकऱ्याला 10,000 पर्यंत कापसाच्या भावाची अपेक्षा असते. या अस्थिरतेने शेतकरी शेवटी सोप्या यांत्रिकी पिकांकडे वळतो. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांच्या भावना. आज शेतकरी फक्त कापूस वाचावा असं म्हणत नाही. हे पीक आता जमणार नाही. कापसाच्या शेतातून कामगार, खर्च, हवामान, दर सर्व दाब वाढले आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न असा आहे की तज्ञांच्या मते आता यावर उपाय काय, तर समजून घेऊ. कापूस पुन्हा फायदेशीर व्हायचा असेल तर 5 गोष्टी अत्यावश्यक आहेत. मी सुरुवातीला सांगितलं. नंबर 1, मायक्रो मेकॅनायझेशन किट्स म्हणजे लहान शेतकऱ्यांसाठी मिनी यंत्राचा प्रसार व्हायला हवं. मिनी प्लांटर, बॅटरी स्प्रेअर आणि लाईट विडर्स. नंबर 2, FPO द्वारे मशीन शेअरिंग. प्रत्येक शेतकऱ्याने यंत्र खरेदी करणं शक्य नाहीये, म्हणून काय करायचं, सामूहिक वापर अत्यावश्यक आहे. नंबर 3, हायब्रिड व ड्राफ्ट रेसिस्टंट व्हरायटीज. नवीन जाती वापरल्याशिवाय उत्पन्न वाढणार नाही. नंबर 4, कीड नियंत्रणाचे तंत्र. कीड नियंत्रणात 30 ते 40% खर्च हा कमी होऊ शकतो. त्यासोबतच नंबर 5, बाजारभावात स्थिरता, किमान हमी किंमत आणि हमी खरेदी हे मात्र शेतकऱ्यांचं पीक वाचवू शकतात. कापूस हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा पाया आहे, पण आज मेकॅनायझेशन गॅपमुळे हे पीक कुठेतरी संकटात आलंय, अर्थात उत्पादन घटलंय. तंत्रज्ञान स्वीकारण्याची, उत्पादन खर्च कमी करण्याची आणि पुन्हा एकदा कापसाला शेतकऱ्यांचं सोनं बनवण्याची आता वेळ आली आहे. अर्थात कापूस उत्पादन घटलंय म्हणजे उर्वरित शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल, पण जे प्रमुख पीक आहे ते कायमस्वरूपी लागवड झालीच पाहिजे. जर तुम्हाला हा विश्लेषणात्मक व्हिडिओ आवडत असेल तर पालवी ॲग्रिको चॅनलला नक्की साथ द्या. त्यासोबतच पालवी ॲग्रिको हिंदी युट्यूब चॅनल देखील आम्ही घेऊन आलो आहोत, त्याला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. अशी साथ देत राहा. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.